मला ना तुला एक गोष्ट क्लिअर करायची दीपाली ताई. बोल ना. मला कळलं कुठून तरी XYZ पर्सन कडून की तू अशी बोललीस की काल मी त्याला टच करून स्क्वीज केलं. ते मला राकेशने सांगितलं. मला नाही वाटत राकेश आता असं बोलेल. पण मी तुला प्रायव्हेट येऊन सांगितलं, तू बोंबाबोंब केला. बोंबाबोंब करणारच ना. तुमच्या लोकांची जशी अरे पण तशी माझी सगळ्यांची इज्जत आहे. आम्ही सगळ्यांनी कोणीच ऐकलं नाही दीपाली, कारण तुम्ही तिकडे नव्हता. माझं स्टेटमेंट नाहीये हे. ते तुझ्याकडनं आलंय असं मला कळलं. मी तुला क्लिअर करायला बसलीये. जर तुम्हा लोकांना त्या गोष्टीवरती क्लॅरिटी नाही आहे तर बोलू नका. एवढं स्टेटमेंट आहे माझं. काल विशाल गेला आवाज कमी कर. प्रत्येक वेळी नको तुझा असा आवाज घेऊ. दुसऱ्यांना ओरडायचं आणि दुसऱ्यांना बोलायचं नाही नाही नको. मला केअर पण नको. तुम्ही घाणेरडे वाहियात स्टेटमेंट घेता. घाणेरडे वाहियात. मग तुम्ही काय करता? कशाला बोलली? मी तुझ्यावर बोललेली नाहीये. तू इथून जा. मी आजीला घेऊन जा. मी घाबरत नाही. ज्याला कर नाही ना डायरेक्ट विषयात हिंमत ठेवली पाहिजे. हिंमत ती असते. मी नव्हती ती होती. चढू नको. तू बोट खाली कर. अजिबात टच बोट खाली करायचं कर. नाही. बोट खाली कर. टच करायचं असं नाही. छानकन जाईल ना. चल मार मार. हिम्मत आहे तुझ्या तर हात लावून दाखव मला. हिम्मत आहे ना तुला. दाखव. कोल्हापूरची त्याला बोलवा आणि तुम्ही काय ते क्लिअर एक्झॅक्टली. माझं पण तेच म्हणणं आहे. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.